ज्या आंबेडकरी संघटना आहेत, त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्या संघटना आहेत, काही राजकीय पक्ष आहेत जे मूलतः भाजप आणि RSSच्या राजकारणाला आणि विचारसरणीला विरोध करत आहेत. अशा सर्व संघटनांचं मिळून एक संघटन एका समन्वयातून तयार झालेलं आहे, एका वैचारिकतेतून. त्याला आम्ही त्याची प्रक्रिया जवळ 1-2 वर्ष सुरू होती. त्याला आम्ही सर्वांनी मिळून प्रागतिक रिपब्लिकन आघाडी हे नाव दिलं आहे. आणि त्याचा एक आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या आघाडीने प्रत्यक्ष भागीदारी केली आणि इंडिया आघाडीचाच घटक असलेल्या महाविकास आघाडीला आम्ही पाठिंबा दिला, कृतिशील पाठिंबा दिला. आणि निश्चितपणे त्या आघाडीच्या विजयामध्ये प्रागतिक रिपब्लिकन आघाडीचा सुद्धा फार महत्त्वाचा असा रोल आहे, म्हणजे भूमिका आहे. पण हे करत असताना आम्ही ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीला पाठिंबा देत असतानाच किंवा इंडिया आघाडीला पाठिंबा देत असतानाच त्यावेळेस जे एक भूमिका अशी मांडण्यात येत होती की संविधान धोक्यामध्ये आहे आणि त्यामुळं संविधानाला मांडणारी जी जनता आहे ती इंडिया आघाडीच्या आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभी राहिली. तो धोका अजून टळला असं आमचं म्हणणं नाही. उद्याही तो धोका राहणार आहे, आजही आहे. पण त्याचबरोबर जे आंबेडकरी समूह आहेत, राजकीय समूह आणि त्यांची महाराष्ट्रामध्ये असलेली जी लोकसंख्या किंवा मुस्लिम समाजाची जी लोकसंख्या आहे याचा जर विचार केला तर त्यांना त्या प्रमाणामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही. लोकसभेमध्ये तर प्रतिनिधित्व मिळालेलंच नाही, फार कमीपणा. तर आमच्या अशी आग्रहाची मागणी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाकडे आहे की लोकसभेची निवडणूक झाली, आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला योग्य प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि आमचे प्रतिनिधी विधानसभेच्या सभागृहात गेले पाहिजे. जिथे जिथे आमचे प्रतिनिधी निवडून येण्याची शक्यता आहे त्या जागा या महाविकास आघाडीने आम्हाला सोडल्या पाहिजे. म्हणजे त्या जागांच्यावर त्याने आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे आणि उर्वरित जागांच्यावरती हा सगळा आंबेडकरी जनसमूह आणि सगळे धार्मिक अल्पसंख्याक किंवा सगळे शोषित समूह हे इंडिया आघाडीच्या पाठीमागे उभे राहतील. अशी भूमिका घेऊन आम्ही प्रागतिक रिपब्लिकन आघाडी ही सर्व महाराष्ट्रामध्ये कार्यरत झालेली आहे. सगळीकडे सभा संमेलनं सुरू आहेत, परिषदा सुरू आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेतृत्वाबरोबर चर्चाही सुरू झालेल्या आहेत. आम्ही त्या नेतृत्वाबरोबर चर्चा केलेली. त्याच्यामध्ये शरद पवार साहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, नाना पटोले आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत. त्यांच्याबरोबर सुरुवातीच्या चर्चेच्या फेरी झालेल्या आहेत आणि अजूनसुद्धा ती चर्चेची प्रक्रिया अजून सुरू आहे. या आठवड्यामध्ये सुद्धा काही चर्चा आमच्या त्यांच्याबरोबर होतील आणि आम्हाला योग्य प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये भागीदारी करण्यासाठी आम्हाला प्रतिनिधित्व त्याने दिलं पाहिजे असा आग्रह आम्ही कायम ठेवलेला आहे. आम्ही कसं ठरवलेलं आहे की अजून संवाद सुरू आहे आणि त्याचा निर्णय अजून झालेला नाही. आमची एकूण प्रागतिक रिपब्लिकन आघाडीची कार्यपद्धती ही लोकशाहीवरती आधारलेली आहे. आम्ही आमच्यामध्ये अंतर्गत चर्चा करतो, सामूहिक चर्चा करतो आणि मग निर्णय घेतो. जर कदाचित त्यांनी आम्हाला अगदी संपूर्णतः डावललंच तर त्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा तो आम्ही सामूहिक चर्चा करून तो निर्णय आम्ही लोकशाही पद्धतीने घेणार आहोत. हे बघा, मुळामध्ये
सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय दिला आहे आणि त्याच्यामध्ये जे काही तरतुदी ज्या सुचवलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या एका विशिष्ट म्हणजे पंजाबमधल्या ज्या केसमध्ये तो जो निर्णय दिलेला आहे तर त्या केसमधला जो फिर्यादी म्हणजे जो हे आहे पिटिशनर आहे त्यांनी क्रिमिलेअरची मागणी केलेलीच नव्हती. सुप्रीम कोर्टाने तो सुमोटो दिलेली आणि हे बायफर्केशन जे शेड्यूल कास्टमध्ये करायची जी योजना आहे जिचं ताबडतोबीनं स्वागत फडणवीसांनी केलं मुळामध्ये ते अनकॉन्स्टिट्युशनल असंविधानिक आहे आणि जे जे असंविधानिक असतं त्याला आंबेडकराईट जनता विरोध करते. हे बघा हा जो एजेंडा आहे सब कॅटेगरायझेशनचा तो RSSचा एजेंडा आहे, भाजपचा एजेंडा आहे आणि तोच एजेंडा या निर्णयामधून येतो हे अत्यंत संशयास्पद आहे. प्रश्न असा आहे की शेड्यूल कास्ट जे शेड्यूल तयार झालं 1936 ला ते राऊंड टेबल कॉन्फरन्स आणि त्याचबरोबर कम्युनल अवॉर्ड 1932 त्याची परिणिती आहे शेड्यूल कास्टची लिस्ट. आणि शेड्यूल कास्ट हा एक ग्रुप आहे, शोषितांचा ग्रुप आहे, वर्ग आहे, समूह आहे. त्याच्यामध्ये पुन्हा फ्रॅगमेंटेशन करणं हे संविधानाच्या विरोधातलं आहे आणि हे काम कुणीही जरी केलं तरी त्याला आव्हान देण्याची वैचारिक ताकद आणि त्याचबरोबर एक वैधानिक समज ही आंबेडकरी समाजामध्ये आहे. प्रश्न असा आहे की खरोखरच अशा प्रकारचं विभक्तीकरण करून शोषितांमधल्याच अजून काही गटांना न्याय मिळणार आहे का? तर स्टॅटिस्टिकली आपण पाहिलं तर ते सगळं खोटं आहे. हा भास आहे, आयवॉश आहे. म्हणजे गरिबांच्या मध्ये म्हणजे कोट्यामध्ये कोटा द्यायचा ही पद्धतच मुळात चुकीची आहे. तर म्हणून आम्ही त्या भूमिकेच्या विरोधात आहोतच. प्रश्न असा आहे की समजा महाविकास आघाडीतल्या काही पक्षांनी त्या निर्णयाबद्दल जरी मौन स्वीकारलेलं असलं तर तो मुद्दा जरा बाजूला करून आम्ही महाविकास आघाडीबरोबरचा संवाद हा काय थांबवणार नाही आहोत आणि या निवडणुकांच्या मध्ये महाविकास आघाडी ही भाजपचा पराभव करू शकते. भाजपचा पराभव करू शकणारी राजकीय ताकद आहे याची समज आम्हाला असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर या जागा वाटपांच्या बाबतीमध्ये चर्चा करणार.